नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एन जे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TETसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत असतो. आजचा आपला विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. आता आपण काय पाहत असतो तर बालमानसशास्त्र म्हणजे आपण जो काही विषय घेतो त्या विषयावरती आतापर्यंत झालेल्या ज्या काही TET परीक्षा आहेत या TET परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी काय करत असतो, पाहत असतो. ठीक आहे. मग आजचा आपला पहिला प्रश्न कोणता आहे बघा. मॅकडुगल यांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाजनिष्ठा या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो. कधी विचारला होता प्रश्न आपल्याला? 2024च्या TET परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. आता प्रश्न काय विचारला आपल्याला की बाबा मॅकडुगल यांनी जे केलेलं सहज प्रवृत्तीचं वर्गीकरण आहे याच्यामधील समाजनिष्ठा या घटकामध्ये कशाचा समावेश होतो असं त्यांनी आपल्याला विचारलंय. ऑप्शन दिलेत प्रार्थना, जुगुप्सा, युद्ध आणि संपादन व निर्मिती. मग या ठिकाणी समाजनिष्ठा या घटकामध्ये कशाचा समावेश होतो तर प्रार्थनेचा समावेश होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो. दुसरा तो म्हणजे खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने किंवा कोणत्या शिक्षण तज्ज्ञाने सहज प्रवृत्तींचं वर्गीकरण केलं आहे. मग सहज प्रवृत्तीचं वर्गीकरण कोणी केलं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोणी केलं आहे? मॅकडुगल यांनी केलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं दुसरा असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की मॅकडुगल यांनी सहज प्रवृत्तीचं वर्गीकरण किती याच्यामध्ये केलं आहे, म्हणजे किती सहज प्रवृत्तीमध्ये केलं आहे तर त्यांनी किती 14 मूळ सहज प्रवृत्तीमध्ये केलं आहे. ठीक आहे. हे पण लक्षात ठेवा. आणि हे कशाचं वर्गीकरण केलेलं आहे त्यांनी सहज प्रवृत्तीचं, म्हणजे तर कशासाठी केलेलं आहे तर हे मानवी वर्तनाचं स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. ठीक आहे. मग 14 मूळ सहज प्रवृत्ती आणि त्यांच्याशी निगडीत भावना त्यांनी सांगितलेल्या आहेत. कुणी तर त्या विल्यम मॅकडुगल यांनी. ठीक आहे. म्हणजे हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण पुढचा जो तुम्हाला प्रश्न येणार आहे तो काय प्रश्न असा जशाचा तसा येणार नाही. त्याच्यामध्ये काहीतरी बदल होईल, काहीतरी थोडाफार चेंजेस होईल. म्हणून तुम्हाला काय करायचं, ही बाकीची तयारी या ठिकाणी करून ठेवायची आहे. ठीक आहे. कारण परीक्षेमध्ये जशाचा तसा प्रश्न विचारला जात नाही. विचारले जातात पण ते थोडे प्रश्न विचारले जातात, परंतु ज्या घटकावर अगोदर प्रश्न आला आहे त्या घटकावरती दुसरा प्रश्न मात्र 100% परीक्षेमध्ये विचारला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 2 आहे. काय विचारले बघा. प्रभुत्व पाठ्यांश पद्धती मांडताना अमेरिकन शिक्षणशास्त्रज्ञ डॅश डॅश यांनी कोणत्याही गोष्टीचे ज्ञान संपादन करणे म्हणजे त्या गोष्टीविषयी अर्थपूर्ण जाणीव मनात निर्माण होणे, त्याविषयी अंतर्दृष्टीचा विकास होणे व परिणामी त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे असं प्रतिपादन केलेलं आहे. म्हणजे ही काही जी व्याख्या आहे ही व्याख्या कोणी केलेली आहे असं आपल्याला थोडक्यात विचारलेलं आहे. किंवा ही जी प्रभुत्व पाठ्यांश पद्धती आहे ही कोणी मांडलेली आहे. आता हे पुढचं सगळं वाचलं तरी नाही, तुम्हाला फक्त एवढं तरी माहीत असलं की बाबा प्रभुत्व पाठ्यांश पद्धतीची आहे ही कोणी मांडलेली आहे तर ती कोणी मांडलेली आहे? मॉरिसन यांनी मांडलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरा एक प्रश्न विचारला जात होता की मॉरिसन हा जो शिक्षणशास्त्रज्ञ आहे हा खालीलपैकी कोणत्या देशातला होता. मग हा कोणत्या देशातला होता तर हा अमेरिकन शिक्षणशास्त्रज्ञ होता. ठीक आहे. त्यांनी कोणती हे मांडली पद्धती तर प्रभुत्व पाठ्यांश पद्धती मांडली. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे प्रभुत्व पाठ्यांश पद्धतीमध्ये हे लक्षात ठेवा. एवढं मोठं आहे त्याच्यावरती विचारणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन होता आपल्याला बघा इथं हर्बर्ट यांच्यावरती मात्र आपल्याला भरपूर प्रश्न परीक्षेत विचारले जातात. मग हे जे काही हर्बर्ट आहे त्यांना काय म्हटलं जातं? अध्यापन शास्त्राचे जनक म्हटलं जातं. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणाला अध्यापन शास्त्राचे जनक म्हटलं जातं. मग कुणाला म्हटलं जातं तर ते हर्बर्ट यांना. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं आता तुम्ही सगळे शिक्षक बांधव आहेत, काही भावी शिक्षक आहेत, काही सध्याच ऑलरेडी 20-20, 25-25 वर्ष सेवा झालेले शिक्षक आहात. मग हर्बर्टची पंचपदी याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. मग तो हा हर्बर्ट आहे. ठीक आहे. मग याला शिक्षणशास्त्राचं जनक म्हटलं जातं. दुसरा आपल्याला ऑप्शन आहे बेगले. बघा बॅगले कोण आहे तर हा अमेरिकन शिक्षणशास्त्रज्ञ असून त्यांनी काय केलेलं आहे सारतत्ववाद या विचारधारेचे समर्थक होते. मग विचारलं जाऊ शकतो बॅगले हा खालीलपैकी कोणत्या विचारधारेचा समर्थक होता. मग कोणत्या विचारधारेचा समर्थक होता तर सारतत्ववाद या विचारधारेचा. त्याच्यानंतर हा कोणत्या देशाचा होता हे पण लक्षात ठेवा का मित्रांनो. परीक्षेत विचारलेलं आहे कोणता शास्त्रज्ञ कोणत्या देशाचा आहे याच्यावरती जोड्या लावायला सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो. आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे.
मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य ही तुमच्या TETच्या म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याच्यानंतर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या TETच्या परीक्षेमधील सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी भेटतील. आणि ह्या प्रश्नपत्रिका कशा भेटतील तर त्या तुम्हाला उत्तर सूची सहित भेटतील. म्हणजे त्या प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाठवली जाईल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला याला त्याला उत्तरं विचारित बसायची गरज लागणार नाही. ठीक आहे. खूप महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका असणार आहेत. तुम्हाला माहिती आहे TET परीक्षा कधीपासून चालू झालेली आहे तर 2013 पासून TET परीक्षा चालू झालेली आहे. मग तुम्हाला 2013 पासूनच्या सगळ्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी काय केल्या जातील पाठवल्या जातील. त्या सुद्धा त्यांच्या आन्सर की सहित म्हणजे उत्तर सूची सहित. ठीक आहे. त्याचबरोबर आपण काय करतो मित्रांनो फ्रीमध्येच तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीजवरती अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा देत आहोत. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स आहेत तर मराठी आहे, हिंदी आहे, गणित आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, मानसशास्त्र आहे. ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर इयत्ता 4थी ते 8वीचे जे काही शालेय पुस्तक आहेत ह्या शालेय पुस्तकाच्या सुद्धा आपण अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी देत आहोत. ठीक आहे. मग यामध्ये कोणकोणते विषय आहेत पहा. इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे, विज्ञान आहे. हे सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी काय केल्या जातील पाठवल्या जातील. मग जर तुम्ही परीक्षेमध्ये फक्त एवढाच जरी अभ्यास केला आपण पाठवलेलाच जर अभ्यास केला दुसरं काहीही पाहिलं नाही तरी तुम्ही TET परीक्षेमध्ये 100पेक्षा जास्त मार्क काय या ठिकाणी सहज घेऊ शकता. म्हणजे चांगल्या गुणांनी ही परीक्षा तुम्ही सहज पास होऊ शकता. ठीक आहे. मग ह्या सगळ्या मटेरियलची किंवा आपल्या टेस्ट सिरीजची किंमत किती आहे मित्रांनो तर 200 रुपये किंमत आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू असते. मग ती आपली ऑफर आज सुद्धा या ठिकाणी चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार आज जर आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होईल 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पाठवायचे किंवा कुठं पे करायचे आहेत तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्याच्यावरती आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे फोनपेचा नंबर आहे. किंवा जर तुम्ही मला व्हॉट्सॲपला मेसेज केला की सर आम्हाला टेस्ट सिरीज घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी स्कॅनर पाठवा तर तुम्हाला त्या ठिकाणी व्हॉट्सॲपवरती स्कॅनरसुद्धा काय केलं जाईल त्या ठिकाणी पाठवलं जाईल. ठीक आहे. स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय असतंय सोपं असतंय, सुरक्षित असतंय आणि आपले पैसे चुकून दुसऱ्या कोणाला जाण्याचा धोका त्या ठिकाणी राहत नाही. ठीक आहे. मग तुम्ही जे काही 139 रुपये पाठवणार आहात पैसे पाठवल्यानंतर काय करायचं आहे त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट मला काय करायचं आहे व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला कोणता नंबर आहे तर 96 89 14 16 30 हाच आपला काय मित्रांनो व्हॉट्सॲप नंबर आहे. व्हॉट्सॲपला तुमचा स्क्रीनशॉट भेटल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल हे संपूर्ण मटेरियल त्या ठिकाणी व्हॉट्सॲपवरतीच प्रोव्हाइड केलं जाईल. आणि ते कशा स्वरूपामध्ये प्रोव्हाइड केलं जाईल बरेच जण विचारतात की सर पोस्टाने घरी येईल का तर ते पोस्टाने घरी येणार नाही. तुम्हाला व्हॉट्सॲपवरतीच PDF फाईलच्या स्वरूपामध्ये काय होईल तुम्हाला ते मटेरियल या ठिकाणी सांगितलेलं संपूर्ण मटेरियल तुम्हाला पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3 आहे. काय विचारले बघा. पियाजे यांनी मांडलेल्या मुलांच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये त्याने 4 टप्पे सांगितले आहेत. त्या टप्प्यातील मूर्त क्रियाकाळ अवस्था ज्याला मूर्तका अवस्था असेही म्हणतात ती विकासावस्था साधारणपणे डॅश वर्ष वयापर्यंत असते. मग मूर्त क्रियाकाळ अवस्था किंवा मूर्तता अवस्था ही कोणत्या वयापर्यंत असते तर 7 ते 11 या वयापर्यंत असते. ठीक आहे. आता इथं अजून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवायचं आहे की मुलांच्या बोधात्मक विकासाचा सिद्धांत कोणी मांडला आहे हे लक्षात ठेवायचं आहे. मुलांच्या बोधात्मक विकासाचा सिद्धांत कोणी मांडला आहे तर तो जॉन पियाजे किंवा पियाजे यांनी मांडलेला आहे. ठीक आहे. जीन पियाजे आहे, जॉन पियाजे नाही. कोण आहेत जीन पियाजे. आणि या सिद्धांतामध्ये त्यांनी किती टप्पे केलेले आहेत तर किती टप्प्यामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे 4 टप्प्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. मग ते दोन्ही लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर अजून काय लक्षात ठेवायचं तुम्हाला बाबा त्यांनी 4 टप्पे केले बघा. जीन पियाजे यांनी काय केले 4 टप्पे केले. कशाचे 4 टप्पे केले तर हे बोधात्मक विकासाचे. ठीक आहे. कशाचे बोधात्मक विकासाचे. मग पहिला टप्पा कोणता आहे तर संवेदन किंवा प्रेरक अवस्था.
वय वर्ष काय 0 ते 2 वर्ष. दुसरं काय आहे पूर्वक्रियात्मक अवस्था, वय वर्ष 2 ते 7 वर्ष. तिसरं काय मूर्त क्रियाकाळ किंवा त्याला काय म्हटलं जातं मूर्त तर्कावस्था, किती 7 ते 11 वर्ष. आणि चौथं काय आहे औपचारिक तर्कावस्था, किती 11 वर्षानंतर. चारही लक्षात ठेवायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर जीन पियाजे पण लक्षात ठेवायचं. कशाचे टप्पे केलेत बोधात्मक विकासाचे हे पण लक्षात ठेवायचं, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला फिरून फिरून इथंच प्रश्न आपल्याला विचारले जात आहेत, ठीक आहे. खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, लक्षातच ठेवत चला, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 4 नंबर. प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक विनंती आहे, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल ना मित्रांनो तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला. लाईक करणं काय आहे मोफत आहे. तुम्ही फक्त लाईक केल्यामुळे काय होतं तर मला नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्याची काय होते प्रेरणा मिळते. म्हणून प्लीज व्हिडिओला एक काय करत चला लाईक करत चला. आपला व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हाला वाटत असेल बाबा रोज आपलं लेक्चर पाहिलं पाहिजे तर मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. आता हे सबस्क्राईब करणं सुद्धा काय आहे पूर्णपणे मोफत आहे. जसं लाईक मोफत आहे तसं सबस्क्राईब सुद्धा काय आहे पूर्णपणे मोफत आहे. त्याच्यासाठी कुठलाही चार्ज नाही, ठीक आहे. प्रश्न वाचूया. प्रत्येक बालक हे वेगवेगळे असून ते निसर्गाचे एकमेव अद्वितीय निर्मिती असते. त्यानुसार भावंडामध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक व शारीरिक भेद खालीलपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात. मग हे भेद अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात तर विविधतेचा नियम. म्हणजे पृथ्वी तलावावरती प्रत्येक माणूस काय भिन्न आहे, वेगळा आहे. म्हणजे एकसारखे 2 माणसं आपल्याला कुठंच भेटत नाहीत, ठीक आहे. पुढचा प्रश्न 5 नंबर. मानवी वर्तनाच्या विज्ञानाला मानसशास्त्रज्ञ असे म्हणतात, ही व्याख्या डॅनिश यांनी केली. आता बघा मानवी वर्तनाच्या, आता इथं काय शब्द आलाय वर्तन हा शब्द आलाय. मग तुम्हाला याच्या अगोदरही आम्ही तुम्हाला सांगितलं होतं मानवी वर्तन म्हणजे मानसशास्त्राला मानवी वर्तनाचं शास्त्र असं कोण म्हटलं होतं तर तो वॉटसन म्हटला होता. मग तुम्हाला मी याच्यासाठी एक ट्रिक्स पण सांगितले होते. काय लक्षात ठेवायचं व आणि व वर्तन आलं की बिंदास डोळे झाकून उत्तर काय लिहून टाकायचं वॉटसन लिहून टाकायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा थॉर्नडाईक ऑप्शन आहे. मग थॉर्नडाईकला काय म्हटलं जातं तर याला शैक्षणिक मानसशास्त्राचं जनक म्हटलं जातं. प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर थॉर्नडाईक यांनीच कोणती उपपत्ती मांडली याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की थॉर्नडाईक यांनी खालीलपैकी कोणती अध्ययन उपपत्ती मांडली. मग त्यांनी कोणती अध्ययन उपपत्ती मांडलेली आहे तर प्रयत्न प्रमाद ही अध्ययन उपपत्ती मांडलेली आहे. कोणी तर ती थॉर्नडाईक यांनी, ठीक आहे. त्याच्यानंतर थॉर्नडाईक यांनीच काय केलं आहे अध्यापनाचे मुख्य 3 नियम दिलेले आहेत. मग त्याच्यामधला पहिला नियम कोणता आहे तो आहे सज्जतेचा नियम. दुसरा नियम आहे अभ्यासाचा नियम आणि तिसरा नियम काय आहे फलाचा किंवा परिणामाचा नियम, ठीक आहे. हे पण तिन्ही गोष्टी थॉर्नडाईक यांच्याबद्दल लक्षात ठेवा. वॉटसनची व्याख्या लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर विल्यम उंट हा आपल्याला एक ऑप्शन आहे. विल्यम उंट आहे, इथं बुंट झालंय, त्यांचं खरं नाव काय आहे विल्यम उंट, ठीक आहे. मग विल्यम उंट यांना काय म्हटलं जातं बघा आधुनिक मानसशास्त्राचं जनक म्हटलं जातं, ठीक आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कुणाला आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हटलं जातं. मग कुणाला म्हटलं जातं तर ते विल्यम उंट यांना म्हटलं जातं. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने जर्मनीतील लिपझिग येथे जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा उघडली होती. मग ती कोणी उघडली होती तर ती सुद्धा विल्यम उंट यांनीच उघडली होती. कधी 1879ला. कुठं उघडली तर जर्मनीमधील लिपझिग या ठिकाणी, ठीक आहे. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचं, प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात. त्याच्यानंतर त्यांनी मानसशास्त्राला विल्यम उंट यांनी मानसशास्त्राला काय म्हटलेलं आहे तर मानसशास्त्र म्हणजे बोधावस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र असं कोणी म्हटलंय विल्यम उंट यांनी म्हटलंय, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणते मतिमंदत्व शरीरातील हार्मोनच्या अनियमित स्रावामुळे होते. ऑप्शन मग पहिलंच उत्तर आहे आपलं पहिलाच पर्याय गॅलेक्टोसिमिया. हे जे मतिमंदत्व आहे हे शरीरातील हार्मोनच्या अनियमित स्रावामुळे होते, ठीक आहे. आत्ता 2025च्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न 7 नंबर. डोळ्यांनी ग्रहण केलेल्या दृक संवेदनाचे ग्रहण करून त्यावर प्रक्रिया करणे, प्रतिमांचा अर्थ लावण्याचे काम मेंदूतील कोणत्या भागातील केंद्रामार्फत केले जाते. काय सांगितलंय आपण जे काही डोळ्यांनी बघतो त्याचा अर्थ लावणं किंवा त्याच्यावर प्रक्रिया करण्याचं काम
मेंदूमधला कोणता भाग करतो असं आपल्याला विचारलंय. मग कोणता भाग करतो, तर पार्श्व मस्तिष्क हा भागाचं हे काम आहे. ठीक आहे, आत्ता प्रश्न विचारला होता 2025च्या परीक्षेमध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघण्या अगोदर बघा, मग तुम्हाला मेंदूचे जे काही विविध भाग आहेत ह्या विविध भागांचे तुम्हाला कार्य बघायचे बघा. आता सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला होता हा आहे पार्श्व मस्तिष्क भाग. याला काय म्हटलं जातं बघा, दृक केंद्र म्हणून याला ओळखलं जातं. मग याचं काम काय आहे बघा, तर डोळ्याकडून आलेल्या दृक संवेदनाचे ग्रहण करणे, रंगाची ओळख पटवणे, प्रतिमांचा अर्थ लावणे आणि हालचालींचे आकलन करणे हे कामं काय होतात या भागामध्ये होतात. कोणत्या, पार्श्व मस्तिष्क भागामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर शंकाकृती भाग आहे. हा प्रामुख्याने कोणता भाग कशाशी निगडीत आहे बघा, तर श्रवण आणि स्मृती. आता श्रवण म्हणजे काय, ऐकणे, आणि स्मृती यांच्याशी संबंधित भाग आहे कोणता, शंकाकृती भाग. याच्यामध्ये कशाची प्रक्रिया केली जाते बघा, किंवा काय प्रक्रिया केली जाते, तर आवाजाचा अर्थ लावणे, भाषा समजून घेणे आणि जुन्या आठवणी साठवणे यासाठी हा भाग कार्य करतो. कोणता भाग, शंकाकृती भाग. ठीक आहे, हे सगळं परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो, लक्षातच ठेवत चला. ठीक आहे, त्याच्यानंतर ललाटी भाग, यालाच आपण मेंदूचा काय म्हणतो, सगळ्यात पुढचा भाग म्हणतो, आणि हा काय आहे, उच्च विचार प्रक्रियेशी निगडीत असतो. ठीक आहे, मग बघा, निर्णय घेणे, नियोजन करणे, व्यक्तिमत्व, समस्या निवारण आणि ऐच्छिक स्नायूंच्या हालचालीवर हा काय करतो, नियंत्रण ठेवतो. कोणता भाग, ललाटी भाग, किंवा त्यालाच मेंदूचा पुढचा भाग असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. त्याच्या अगोदर पार्श्व ललाटी भाग राहिलाय. पार्श्व ललाटी भाग, मग हा भाग काय आहे, तर स्पर्श आणि संवेदना यांच्याशी निगडीत असतो. ठीक आहे, मग याचं प्रक्रिया काय किंवा याचं कार्य काय, तर स्पर्श, वेदना, तापमान आणि अवकाशातील वस्तूंचे अंतर समजून घेण्याचं काम या पार्श्व ललाटीय भागामध्ये केलं जातं. ठीक आहे, हे सगळं परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवत चला. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे 8 नंबर. 1969 मध्ये अमेरिकेतील अपंग शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय सल्लागार समितीने अध्ययन कार्यक्षमता संदर्भात व्याख्या तयार केली. त्यानुसार पुढीलपैकी कोणती त्रुटी अध्ययन कार्यक्षम मुलामध्ये आढळत नाही असं विचारलंय. ठीक आहे, प्रश्न नीट वाचायचा की बाबा आपल्याला विचारलंय काय, कधी विचारला होता प्रश्न बघा, आत्ता 2025च्या TET परीक्षेमध्ये. ठीक आहे, मग बघा, या मुलामध्ये मूलभूत मानसिक त्रुटी असतात. या मुलामध्ये मूलभूत मानसिक प्रक्रियेमध्ये काही त्रुटी असतात. आता त्यांनी नाही असं विचारलंय आपल्याला. बघा, या त्रुटी शारीरिक विकाराने निर्माण झालेल्या असतात. या त्रुटी गणित कौशल्यामध्ये दिसून येतात. चौथा ऑप्शन काय दिलंय, दृष्टीदोष, कर्णदोष, मानसिक असंतुलन असणाऱ्या मुलांचा यात समावेश होत नाही. मग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर कोणतं असणार आहे, तर यापैकी कोणती अध्ययन अकार्यक्षमता मुलामध्ये आढळत नाही, तर पर्याय क्रमांक 2 ही अध्ययन कार्यक्षमता मुलामध्ये आढळत नाही. ठीक आहे, मग अध्ययन अकार्यक्षम मुलामध्ये काय काय आढळतं बघा, तर मुलामध्ये मूलभूत मानसिक प्रक्रियेमध्ये काही त्रुटी असतात. त्याच्यानंतर या त्रुटी कुठं दिसून येतात, गणित कौशल्यामध्ये दिसून येतात. त्याच्यानंतर दृष्टीदोष, कर्णदोष, मानसिक असंतुलन असणाऱ्या मुलांचा यात समावेश होत नाही. ठीक आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे अध्ययन अकार्यक्षम मुलगा हे वेगळं आणि दिव्यांग वेगळं, हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे जो दिव्यांग असतो तो अध्ययन अकार्यक्षम असतो असं नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे, मग त्यांचा समावेश अध्ययन अकार्यक्षम मुलामध्ये केला जात नाही. ही गोष्ट तुम्हाला काय करायची आहे, लक्षात ठेवायची आहे, नाही तर परीक्षेमध्ये आपला मार्क जाऊ शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. शैशवावस्थेमध्ये ज्या योगे बालक विचाराच्या व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते, ज्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रक्रिया केली जाते, तेव्हा डॅश डॅश क्रिया म्हणते. किती मोठा मोठा प्रश्न विचारतात, म्हणजे वाचता वाचता पार आपल्याला दम लागेल एवढे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. ठीक आहे, मग याला काय म्हटलं जातं, तर याला आत्मसातीकरण म्हटलं जातं. ठीक आहे, आता बघा त्यांनी भरपूर विचारलंय, काय केलंय, भरपूर. हे प्रश्न वाढला कशामुळे बघा, इथं मध्ये किंवा दिलं. ठीक आहे, म्हणजे कुठंही एक तुम्हाला आलं असतं ना तरी तुमचं उत्तर काय आलं असतं, बरोबर आलं असतं. ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्हाला मी सगळं सांगतो, तुम्ही काळजी करू नका. बघा, अभिमुखीकरण म्हणजे काय,
तर नवीन उद्दीपक किंवा घटनेकडे लक्ष देणे त्याला काय म्हटलं जातं, अभिमुखीकरण म्हटलं जातं. प्रश्न आपल्याला होता आत्मसातकीकरणावरती. कमी शब्दात याची माहिती सांगतो. आत्मसातीकरण म्हणजे काय, नवीन माहिती विद्यमान ज्ञानाच्या रचनेमध्ये समाविष्ट करणे, त्यालाच काय म्हटलं जातं, आत्मसातीकरण म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे संधारण. संधारण म्हणजे काय, माहिती टिकवून ठेवणे. त्याच्यानंतर आहे समावेश. समावेशामध्ये काय येतं, नवीन माहिती विद्यमान ज्ञानाच्या रचनेमध्ये जोडणे, त्यालाच काय म्हटलं जातं, समावेश म्हटलं जातं. मग या चारही गोष्टी लक्षात ठेवा. कदाचित पुढचा प्रश्न हे सोडून ह्या दुसऱ्या तिन्हीवरती आपल्याला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. 10 नंबर काय विचारलंय, विशेष गरज असलेल्या अध्ययनार्थाच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे. विशेष गरज असलेल्या अध्ययनार्थाच्या बाबतीत कोणती बाब योग्य आहे असं विचारलंय. बघूया मग. या विद्यार्थ्यांचे वर्तन सर्वसामान्यासारखेच असते. या विद्यार्थ्यांसाठी शाळेतील उपक्रम वेगवेगळे नसावेत. या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य शिक्षण व्यवस्थेत सामावून घेता येत नाही. आणि चौथं काय दिलंय, या विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र व वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असावी. मग यापैकी कोणती बाब योग्य आहे, तर पर्याय क्रमांक 4 ही बाब काय या ठिकाणी योग्य आहे. कारण हे विशेष गरज असणारी बालकं आहेत. मग यांची वर्तन सर्वसामान्यासारखं असणार आहे का, तर नसणार आहे. मग या विद्यार्थ्यासाठी शाळेतील उपक्रम एकदमच वेगळे पाहिजेत का, शाळेतील उपक्रम वेगळे नसावेत सांगितले त्यांनी. पण आपल्याला काय पाहिजे, मग विशेष गरज असणाऱ्या बालकांसाठी शाळेतील उपक्रम वेगवेगळे असावेत पाहिजे होतं. ठीक आहे, काय पाहिजे, असावेत. ठीक आहे, किंवा असावी. ठीक आहे. त्याच्यानंतर या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य शिक्षण व्यवस्थेत सामावून घेता येत नाही. असं कसं होईल, या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य शिक्षण व्यवस्थेत सामावून घेता येते असं पाहिजे होतं. ठीक आहे. म्हणजे हे जे शेवटचे शब्द टाकलेत ना त्यांनी निगेटिव्ह, त्याच्यामुळे ते 2 पर्याय कट झाले. ठीक आहे. पेपर सोडवताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची, मानसशास्त्राचे प्रश्न सोडवताना तुम्हाला निगेटिव्ह उत्तर द्यायचं नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी उत्तर द्यायची नाही. नकारार्थी कुठली कृती जर करायची असेल तर ती करायची नाही, म्हणजे ते आपलं उत्तर नसतं. हे मात्र तुमच्या डोक्यामध्ये पक्क ठेवायचं. नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा, सकारात्मक विचार करायचा. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 11, बालकाचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सामाजिक विकासाचा अभ्यास करून त्या दृष्टीने विविध उपाययोजना सुचवणारी मानसशास्त्रीय शाखा म्हणजेच काय म्हणतो आपण, यालाच बालमानसशास्त्र म्हणतो. काय म्हणतो, बालमानसशास्त्र. म्हणजे एकदम डायरेक्ट बेसिकवरतीच प्रश्न विचारला होता. ठीक आहे. लहान बालके ही प्रौढांची डॅश डॅश असतात. मग लहान बालके ही प्रौढांची काय असतात, तर ही छोटी आवृत्ती असतात. काय असतात, छोटी आवृत्ती असतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न 13 नंबर, डॅश डॅश या संशोधकाने मानव व मानवेतर प्राणी यांच्यात अंशतः फरक असतो असं सांगितलं. मग हे कोणी सांगितलेलं आहे, तर हे चार्लस डार्विनने सांगितलेलं आहे. मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत कोणाचा प्रसिद्ध आहे, तर तो चार्लस डार्विनचा प्रसिद्ध आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग बाकीचे जे काही पर्याय आहेत त्यांचीही तुम्हाला थोडीशी माहिती असावी. मग या ठिकाणी बघा, प्लेटो काय होता, ग्रीक तत्त्वज्ञ होता. याच्यावरती सुद्धा प्रश्न आहे. त्याने काय सांगितलं होतं, त्यांनी बालकाच्या शिक्षणात खेळाचं महत्त्व सांगितलंय. म्हणजे प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणी बालकांच्या शिक्षणामध्ये खेळाचं महत्त्व सांगितलंय. मग कोणी सांगितलंय, प्लेटोनी सांगितलंय. ठीक आहे. त्याच्यानंतर हा आहे पेस्टॉलॉजी. पेस्टॉलॉजी याला काय म्हटलं जातं बघा, पेस्टॉलॉजीला शिक्षणशास्त्राचे जनक म्हटलं जातं. आणि त्यांनी काय केलं, शिक्षण ही बालकाच्या नैसर्गिक, प्रगतशील आणि सुसंवादी विकासाची प्रक्रिया असं मानलं. ठीक आहे. त्याच्यानंतर जॉन डुईने काय आहे, तर कृतीद्वारे शिक्षणाची संकल्पना मांडली. म्हणजे इथं तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या तिन्हीवरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथं काय विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणी कृतीद्वारे शिक्षण ही संकल्पना मांडली आहे. मग ती कोणी मांडली, तर जॉन डुई यांनी मांडली. ठीक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला जर सांगायचं म्हटलं ना, आता आपण घेतलेला मी या ब्लॅकबोर्डवरती, आता हा ब्लॅकबोर्ड नाही म्हणता यायचा याला, आपण जर याला फळा म्हणत असलो तरी हा कोणता बोर्ड आहे, हा डिजिटल बोर्ड आहे. ठीक आहे. डिजिटल बोर्ड आहे. मग आपण या डिजिटल बोर्डवरती लिहिलेली प्रत्येक शब्द काय असतो, हा इम्पॉर्टंट असतो, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. ठीक आहे. बाकीच्या वाणी आपल्याकडे फापट पसारा नसतो, टाइमपास नसतो, किंवा टवाळखोरपणा, विनोद म्हणा, म्हणजे अशा गोष्टी आपण करत नाही. करायचं म्हटलं आपण करू शकतो. ठीक आहे. पण काय, म्हणजे समजा काहींच्या विनोदाने जर 100 लोक हसले किंवा 100 लोकांना आवडला,
तर मी केलेला विनोद निदान 10 लोकांना तरी काय आहे, आवडू शकतो की नाही. पण ते आपल्याला करायचं नाही. आपलं प्राधान्य काय आहे की आपल्याला क्वालिटी गेली पाहिजे. भलेही कमी लोकांनी व्हिडिओ पाहिले तरी चालेल, आणि आपल्याला तसा बी जो काही टाइमपास करणारा गाळ आहे ना तो आपल्यापाशी नाही आलेला चांगली गोष्ट. ठीक आहे. 14 नंबर, खालीलपैकी डॅश डॅश या अभ्यासकाने बाल विकासाची तुलना मत्स्य अवस्थेशी केली. बघा, बाल विकासाची तुलना कशाशी केली, मत्स्य अवस्थेशी केलेली आहे. मग कोणी केली आहे ही, तर स्टॅनले हॉल यांनी केलेली आहे. कोणी, स्टॅनले हॉल. स्टॅनले हॉल यांनी कोणता सिद्धांत मांडला होता बघा, पुनरावृत्तीचा सिद्धांत मांडलेला आहे. ठीक आहे. आणि त्याच्या मते बघा, बालकाचा विकास हा मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्याची पुनरावृत्ती करतो. त्या संदर्भात त्यांनी बाल विकासाची तुलना मत्स्य अवस्थेशी केलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 15 नंबर, खालीलपैकी डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञाने प्रत्येक बालकाची कार्यक्षमता भिन्न असते, त्यामुळे बालकाच्या बौद्धिक क्षमता ज्या क्षेत्रात असतील त्या क्षेत्रात त्याला मार्गदर्शन मिळालं पाहिजे असं मानले. मग हे कुणी मानलेलं आहे, तर हे प्लेटो यांनी मानलेलं आहे. ठीक आहे. खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला मी सांगितलं प्लेटो हा काय होता, हा ग्रीक तत्ववेत्ता होता, परीक्षेत विचारलेला आहे. आणि त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला, तर रिपब्लिक किंवा द रिपब्लिक हा त्याचा ग्रंथ आहे. ठीक आहे. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी काय प्रतिपादन केलंय की प्रत्येक बालकाची निसर्गात कार्यक्षमता आणि बौद्धिक क्षमता काय आहे, भिन्न आहे, म्हणजेच वेगवेगळी आहे, हे त्यांनी लिहिले. ठीक आहे. पुढचा प्रश्न 16 नंबर, जॉन लॉक या मानसशास्त्र अभ्यासकाच्या मते बालकाच्या नैसर्गिक वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी डायटची गरज असते. मग बालकाच्या नैसर्गिक वर्तनावरती नियंत्रण ठेवण्यासाठी कशाची गरज असते असं म्हटलंय तो, तर कठोर शिस्तीची गरज असते असं म्हटलंय. कोण म्हटलंय, हा जॉन लॉक म्हटलाय. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 17 नंबर, खालीलपैकी डॅडॅस हा मानसशास्त्रज्ञ बालकाच्या नैसर्गिक वर्तनास अत्यंत महत्त्व देतो. बालकाच्या नैसर्गिक वर्तनास त्यांनी काय केलेलं आहे, अत्यंत महत्त्व दिले. मग कोणी दिलेलं आहे हे, तर रुसो याने दिलेलं आहे. ठीक आहे. रुसोचं पूर्ण नाव काय, जीन जॅक रुसो. हा निसर्गवादी विचारवंत होता. कोणता होता, आणि त्यांनी कोणता संदेश दिलेला आहे पहा, निसर्गाकडे परत चला. प्रश्न विचारला जाऊ शकतो, निसर्गाकडे परत चला हा संदेश कोणी दिला, मग कोणी दिला, जीन जॅक रुसो यांनी दिलेला आहे. पुढचा प्रश्न 18 नंबर, डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञाने स्वित्झर्लंडमध्ये प्रयोगशाळा सुरू करून बालकांना निरीक्षण व अनुभवाच्या आधारे शिक्षण दिले. कशाच्या आधारे शिक्षण दिले बालकांना, बघा, निरीक्षण व अनुभवाच्या आधारे. मग कोणी दिलं होतं, तर ह्या पॅस्टॉलॉजी यांनी दिलं होतं. ठीक आहे. त्यांनी कुठं प्रयोगशाळा सुरू केली होती हे पण लक्षात ठेवा, कुठं, स्वित्झर्लंड या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे इथं 2-3 प्रश्न तयार होतात. आता एक तर प्रश्न जसा विचारलाय तसा दुसरा प्रश्न काय होऊ शकतो, पॅस्टॉलॉजी यांनी बालकांना निरीक्षण व अनुभवाच्या आधारे शिक्षण देण्यासाठी कुठे प्रयोगशाळा चालू केली होती, मग कुठं, स्वित्झर्लंडमध्ये. त्याच्यानंतर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणी किंवा पॅस्टॉलॉजी या मानसशास्त्रज्ञाने स्वित्झर्लंडमध्ये प्रयोगशाळा सुरू कशासाठी केली होती, मग कशासाठी, तर बालकांना निरीक्षण व अनुभवाच्या आधारे शिक्षण देण्यासाठी त्यांनी ही प्रयोगशाळा सुरू केली होती. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19 आहे, लहान बालके ही प्रौढांची डॅश डॅश असतात. आपण घेतलेला प्रश्न आहे. मग याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना आलंच पाहिजे. मग याचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करत चला, आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा काय करत चला, कमेंटमध्ये सांगत चला. त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला किंवा तुमच्या मित्रपरिवाराला नक्की पाठवत चला. ठीक आहे. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.